छत्रपति संभाजीनगर में शिवसेना नेता संजय शिरसाठ ने पत्रकार परिषद में भारतीय जनता पार्टी शिवसेना युति और आगामी महानगर पालिका चुनाव को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि पार्टी ने एबी फॉर्म दे दिए हैं और उम्मीदवारों को आवेदन भरने के निर्देश दिए गए हैं। संजय शिरसाठ ने साफ किया कि यदि युति होती है तो मिलकर चुनाव लड़े जाएंगे, अन्यथा शिवसेना पूरी तरह से मैदान में तैयार है। उन्होंने कहा कि अंतिम निर्णय वरिष्ठ स्तर पर होगा और स्थानीय स्तर पर किसी तरह का समझौता नहीं होगा। शिरसाठ ने यह भी कहा कि चुनाव में नाराजगी होना स्वाभाविक है, लेकिन इससे यूबीटी को कोई फायदा नहीं होगा। महानगरपालिकेची ही निवडणूक 5-7 वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवायची आहे। त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे। मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो, त्यामुळे ह्या माहितीचे बोलणी थोडेसे लांबणीवर पडतात। याचा अर्थ असा नाहीये, परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे। उभाटाने एकीकडे सर्वाधिक जागा लढवतोय। उभाटा जवळपास 75 जागा लढवत आहे आणि काही मुस्लिम उमेदवारांना जवळपास 12 जणांना उमेदवारी देत आहे। संभाजीनगर उभाटा काय, उभाटा मामू येते त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय आहे? त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं। पण एकीकडे उभाटा 75 आणि तुम्ही 35-40 जागा लढवतायत। उभाटाच्या बरोबर कोणी जायला तयार नाही ना। उद्या सपाने 115 जागा लढवल्या म्हणून काय झालं? जागा लढवणं आणि यश संपादन करणं याच्यामध्ये फार फरक आहे। तुम्हाला कोण लागले असं कळालं की तुम्ही आधी जाहीर केली की जे बंडखोर आहेत, जे नाराज आहेत तुमच्याकडचे, म्हणजे भाजप तुमच्याकडचे, फटकने त्यांच्याकडे जाण्यासाठी घेण्यासाठी ते बसलेले आहेत। कुठली रणनीती आखत? हे निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये कोणी नाराज होणार, कोणी खुश होणार हे ठरलेलं आहे। याच्यात गणितामध्ये नवीन काही चेंजेस होणार नाही। प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीचं सगळं गणित असतातच। कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून ह्या आणि कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बंडखोरी काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। युबीटी लवकर फायदा होत नाही असं। पण उभाटा म्हणते की भाजपनं शिवसेना त्यांची जागा दाखवली आहे, त्यांची 30-35 जागावर बळवण करून टाकली। आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे। उभाटा आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना असलेलं ते फ्रस्ट्रेशन आहे। ते कोणत्या याच्यावर निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती। संजय राऊत असं म्हणाले, शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केले। कसलं बंड? घंटा त्यांना बूट चाटावं लागते। आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जी आमची घंटा वाजवायचा वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या। आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते। शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली। शिंदे गटामध्ये ठाण्यामध्ये राजीनामा सत्र सुरू आहे की आता 1857 बंड आहे का?